खरंच परमेश्वर महान आहे आणि आरोग्य प्रभूकडून भेटतं आपल्याला. तर आपल्या या बहिणीची अशी साक्ष आहे. बहीण सांगती की गेले काही दिवसांमध्ये त्यांच्या मुलाला म्हणजे नेहमी असं काही लागलं तर जखम होत होती. तर बहीण म्हणते की हे नेहमीच म्हणजे चाललेलं होतं, पण खरंच परमेश्वर इतका महान आहे. बहीण आपली विश्वासू आहे. तिन्ही दिवस अगदी ते विश्वासूपणे आपल्या चर्चमध्ये येत आहे. पास्टरांचं वचन अगदी मन लावून ऐकत आहे. बहीण म्हणते की जसं जसं मी विश्वास ठेवत गेले आणि मी विश्वासाने प्रार्थना करत राहिले की प्रभू येशू तू खाल्लेल्या फटक्याने माझ्या मुलाला आरोग्य मिळालेलं आहे. आणि खरंच परमेश्वर म्हणतो की जेव्हा आत्ता पास्टरांनी पण आपलं वचन घेतलं की आपल्याला मिळण्याच्या आधीच जर आपण धन्यवाद देतो तर ती गोष्ट आपली नक्की होती. तसंच आपल्या बहिणीने केलं की माझ्या मुलाला जे पण आजार आहे ते पूर्णपणे निघून गेलेला आहे. त्याला आता इथून पुढे जखम होणार नाही येशूच्या नावात. आणि खरंच असंच झालं. बहीण म्हणते की जेव्हा ते डॉक्टरांकडे गेले, डॉक्टर म्हणत होते की त्याला ना बहुतेक हे झालं आहे, डायबिटीज झालेला आहे, त्यामुळे त्याची जखम सारखी वाढत आहे. पण बहिणीने आपल्या विश्वास ठेवला आणि विश्वासाने ते नेहमी कबूल करत राहिले की माझ्या मुलाला कोणतंही डायबिटीस नाही आहे आणि त्याची जखम वाढणार नाही, ती पूर्णपणे सुकून जाणार येशूच्या नावात. आणि खरंच तसंच झालं. जेव्हा ते पुन्हा डॉक्टरांकडे गेले, पुन्हा चेकअप झालं, तर खरंच इतका परमेश्वर महान कार्य केलं. त्या मुलाला जरा पण डायबिटीस त्यामध्ये आलेलं नाही आणि त्याला पूर्ण आरोग्य प्रभू येशूने दिलेलं आहे. त्यासाठी बहीण सगळा गौरव प्रभू येशूला देतात. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो.